काही बोलू का? आमची सगळी सर्व्हिस, जेवण, हॉटेल, गाडी ह्या सगळ्याविषयी तुम्ही प्रत्येकजण आपापलं मनोगत थोडक्यात सांगा. बरं. आपली कशी ओळख झाली? आता प्रथम हे नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. योगायोग दोंडगे सरांनी विषय काढला आणि याच्यावर पाहिलं नेटवर आणि तुमचं नाव शोधलं आणि तुम्हाला निरोप दिला आणि तुम्ही आल्यानंतर थोडी माहिती दिली आणि योगायोग पहिलं ॲडव्हान्ससुद्धा मी स्वतः दिला आणि त्यातल्या त्यात सर्व मग मीटिंग झाली आणि तुम्ही सर्व त्यात माहिती सांगितल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव आता आम्ही घेत आहोत. तर अतिशय चांगली व्यवस्था आहे, जेवण चांगलं आहे, रूम चांगले आहेत आणि विशेष म्हणजे पाणीसुद्धा प्रत्येकाला म्हणजे देतात किंवा पाणी स्वतंत्र देतात. तीसुद्धा व्यवस्था चांगली वाटली. कारण माझी 7वी-8वी वेळ आहे, बऱ्याच वेळा गेलेलो आहे, परंतु रूमची सुद्धा सिस्टीम एकदम छान आहे की सगळ्या चाव्या एकत्र घेऊन आणि प्रत्येकाला नंबरप्रमाणे रूम देतात. गोंधळ होत नाही, काही दाटेवा म्हणजे हे नाही, कोणी अजून आजारी नाही, कोणाचं काही टेन्शन नाही. अतिशय चांगल्या प्रकारे आपली सहल चालू आहे. त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं पंडित धोंडगे साहेब, लोकांचा जो ऑनलाईनमध्ये विश्वास हा जो प्रकार आहे बोलणार होतो तर त्याबद्दल काय बोलाल? मी असं बोलतो, माझा हे जेव्हा ऑनलाईन आम्ही तुमच्या केदार ट्रॅव्हल्स होतं माहिती घेतली, मी आणि रामदास दोंडगे सर आणि आमचे व्याही रमेश गुंजाळ साहेब, आम्ही तिघांनी अशी चर्चा केली. म्हणजे मीच पहिला फोन केला त्यांना की म्हटलं आपण हे ऑनलाईन करतो, पुणे ऑनलाईनचं आपल्याला फारसं कळत नाही आणि ऑनलाईनमध्ये पैसे ते ना आपले फसणार ना, जर ही गोष्ट खरी आहे. पैसे देऊन टाकले आणि आपले त्यांची काहीच ओळख नाही, पण तेव्हा हे पैसे तरी फसणार ना. पण त्यांनी केदार साहेबांनी स्वतः ते सडाण्याला आले, स्वतः मिटिंग घेतली, चर्चा केली आणि तेव्हा सगळ्यांचं खात्री पटली आणि मग सगळ्यांनी पैसे द्यायला काही विलंब नव्हता. विश्वास पटल्यामुळे लगेच पैसे दिले आणि सहलीचं नियोजन त्यांनी अतिशय काळजीपूर्वक केलं आणि आता जी प्रत्यक्ष कार्यवाही चालू आहे त्याच्यामध्ये गाडीची व्यवस्था खूप चांगली आहे, पाणी व्यवस्थित पुरवतात आणि कुठे काय बघायचं त्याचं